बांधल अनायसे आमच्या हाती सापडला आहे। आता तो कान्होजी आमच्या काबूत आला म्हणजे शिवाजीच्या दोन्ही बाजू लंगड्या पडतील। एकदा का शिवाजीचा धीर खचला की जंजिरेकरांच्या मदतीने रोहिडेश्वरावर हल्ला करून शिवाजीला ठार करायचं आणि सारी मराठशाही माझ्या अधिकाराखाली आणायची। अगोदर राजे जीव वाचवा, राजे जीव वाचवा। शांत व्हा चिटणीस, इतके का बोलला? का राजे? कान्होजी माझा पाठलाग करीत आहे शिवाजीची आज्ञेने। कदाचित तो जावळी जवळ आलाही असेल। मला आश्रय द्या राजे, आश्रय द्या। शिवशंभो शपथ माझे राही राही तुकडे करेल तू। चिटणीस, तुमच्या हातून असं कोणतं कारण घडलं की शिवाजी तुमच्या प्राणावर उठला आहे? कदाचित तुमच्या हातून काही वावग तर घडलं नाही ना? जय शिवशंभो, काय बोलत आहात तुम्ही? रोहिडेश्वरावर मी किती साहसूरपणे वावरत होतो त्या शिवशंभोला ठाऊक। परंतु त्या हरामखोर कान्होजीमुळे शिवाजीला माझा संशय आला आणि मला महाराष्ट्रातून हद्दपार व्हायला सांगितलं। राजे, मी तुमच्या आशेवर आलो आहे, आपण देणार ना मला आश्रय? एकूण शिवाजीनं आणखी एका पावानं पुढचा पल्ला गाठला म्हणायचा। चिटणीस, तुम्ही या जावळीमध्ये अगदी निर्धास्त राहा। त्या कपाळकांड्या शिवाजीनं आमच्याशी वैर धरलं। आम्ही भोसल्यांचं असं काय केलं होतं की शिवाजी जावळी नेस्ताना करायला निघालाय? आम्ही नाना परी कष्टा खाऊन मोऱ्यांचा इमला उभा केला, तो शिवाजीच्या म्हणण्याने गाजलो। घाबरू नका चिटणीस, तुम्ही या महाराष्ट्रात एकदा तो मदांचा शिवाजी तरी राज्य करेल, नाहीतर हा चंद्रराव मोरे। बरं झालं, अगदी बाणासारखं झालं। पण मी म्हणतो त्या शिवाजीला एकदम सारपासारखं ठेचून काढलं तर? आमचाही तोच विचार आहे, पण शिवाजी आपल्या बिळात लपून बसला आहे ना। आमच्या परगण्यात उघड्या मैदानात येऊ द्या त्याला, मग पहा सरपासारखा ठेचतो की कोंबडीसारखी मान मुरगट होती। हो हो हो, मानच मुरगाळायला पाहिजे त्या हरामखोराची। पण राजे, माझा मात्र जीव वाचवा म्हणजे झालं। चिटणीस, तुम्ही आमच्या महालात राहा, आम्ही स्वतः तुमच्या संरक्षणाची हमी घेतो। यमाला परत पाठवण्याची आमच्यात हिंमत आहे। मग शिवाजी आणि कान्होजी कोण? आपल्यावर माझा विश्वास आहे, पण कान्होजी माझा पिछा सोडणार नाही हो। त्या कोळ्यापोराला इतकं घाबरता? कोळापोर? कोळापोर नाही ते, त्यानेच माझी पाठ फोडलेली आहे। बघा कशी, पहा निळी पिवळी झाली आहे ती। तो कार्टा पुन्हा माझ्या हाती सापडला तर तुमच्या हातून त्याच्या पाठीची चामडी जमीनला लोळवीन। मग मात्र ठीक आहे, मग मात्र या चिटणीसाच्या मनाचं समाधान होईल। राजे, कोणतरी आलं, राजे वाचवा, कान्होजी इकडे येत आहे। चिटणीस, तुम्ही या महाराच्या पाठीमागे लपा, तो आलाच की त्याला पकडून अंधार कोठडीत टाकतो। बर बर, पण माझे मात्र जीव वाचवा। आलाच तो गेला हिम्मतराम। कान्होजी, कोणासमोर कोणाला बोलतोस? देशद्रोहासमोर निमंत्रणाला बोलतोय। मोरे, कुठे आहे चिटणीस? का? त्यांना महाराष्ट्रात थारा द्यायचा नाही असा महाराजांचा हुकूम आहे। जावळीपती श्री चंद्रराव मोरे यास प्रति लिहिणे, छत्रपती शिवाजीराजे भोसले, आम्ही रोहिडेश्वरावरून अशी विनंती करतो की आपणाकडे शंकराजी चिटणीस
आश्रय करण्याकरता आले तर त्यांना जावळीत थारा देऊ नये. एका निमक हरामाला या महाराष्ट्रात थारा द्यायचा नाही असा आमचा सक्त हुकूम आहे. आमच्या आज्ञेचं उल्लंघन केल्यास आमच्या बरोबर वैर जाळले जाईल याची दखल घ्यावी. लिहिले रोहिडेश्वर मुक्कामीला आपला श्री छत्रपती शिवाजीराजे. मानवजी, बंद करा ही तुझी बडबड. त्या शिवाजीच्या पोकळ धमक्याला मी घाबरणार नाही. आम्हाला तुमच्याशी वैर धरायचं नाही. मुकाट्याला चिटणीसाला स्वाधीन करा. आमच्या चिटणीस इथं नाही. खोटा बोलू नका. मी माझ्या डोळ्यांनी चिटणीसाला इथं पाहिलं आहे. मग चिटणीसांना आम्ही आश्रय दिला आहे. मोरे, आश्रय अशांना द्या की ते आपल्या देशाशी प्रातारणा करीत नाही, आपल्या आई बहिणांवर वाईट नजर ठेवीत नाही, आपल्या स्वराज्यासाठी स्वतःच्या सर्वस्वाची होळी करायला सिद्ध झाले अशांना आश्रय द्या. मोरे, बंद कर तुझं ते पांडित्य. हे तत्वज्ञान त्या शिवाजीला शिकव, मला नकोय. स्वराज्यासाठी जीवावर उदार होणाऱ्या तुम्हा सैतानाची चिरापत्र धडा वेगळी केली पाहिजे. चंद्रराव, हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही तुझ्या भरल्या हंड्यात पीठ काढलं म्हणून आज ही परिस्थिती ओढावून घेतली. हरामखोरा, हे सारं कारस्थान त्या शिवाजीचं आहे. आम्हाला नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न त्यांनीच चालवला आहे. नाही, महाराजांच्या त्यांनी मनी सुद्धा हा विचार नव्हता. भवानी माते शपथ सांगतो, महाराज आपल्याबद्दल कधीच वाईट चिंतित नव्हते. ढाल गजा, तू भवानीचीच काय माझीच ना शपथ घेशील. पण शपथेवर विश्वास ठेवण्या इतका मी काही भोळा साम नाही. महाराष्ट्राचा राजा झाला म्हणून शिवाजी ब्रह्मदेवाच्या मांडीवर बसला अशी तुला घमेंड झाली आहे. आणि या घमेंडीच्या भरात तू चिटणीसांना आणि आमच्या जीवावर उठलास आणि आता तर चिटणीसांच्या मनावर निघालास. तोंड सांभाळून बोला. ऐका राजे, आपल्याला प्रत्युत्तर देतोय. दिमाग खरावा, असा बायकासारखा सिंहासनाच्या पाठीमध्ये का लागतोस? बाहेर दे. तुझ्या शरीराचे राई एवढे तुकडे केले नाही तर गावाचा कान्होजी नाही. बघा राजे, काय बोलायला आहे ते. चिटणीस, जोपर्यंत हा चंद्रराव मोरे जिवंत आहे तोपर्यंत तरी तुम्ही निर्धास्त राहा. बोलल्याने कुठे वाघाची मात केलेली आहे का? मोरे, ती असली शाल जोडीची बोलणी बंद करा. नशिबाची थोर माणसं मनानेही थोर आणि महासागराप्रमाणे शांत असतात. ती अशी भाद्रपदात जन्मलेल्या माणसाप्रमाणे गुडघ्यावर पाण्याच्या ओढ्यासारखी खळखळ करीत नाहीत. महाराष्ट्राच्या हव्यासासाठी तुम्ही चिटणीसांसारख्या निमक रामाला आश्रय दिलात. हे शोभत नाही तुम्हाला. तो आमच्या खुशीचा प्रश्न आहे. आग लावा तुमच्या खुशीला. मोरे, महाराजांची आज्ञा मी तुम्हाला वाचून दाखविलीच आहे. एक तर चिटणीसाला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर काय लढायला तयार व्हा. असाच रोहिडेश्वरावर जातो आणि महाराजांची आज्ञा घेऊन जावळीवर हल्ला करण्याकरता हजारो मावळ्याचा चाल करून येतो. अब तो यहाँ से नहीं जा सकता. जैसा तू चंद्रराव का दुश्मन है ऐसा हमारा भी है. और आप पकड़ो इस बदमाश को. जय शिवशंभो. खान साहेब, अचूक वेळ साधून आला आणि आमचा एक शत्रू पकडला. राजे, अब ये सिद्धि सारे मरघटों को पकड़कर उनके हाल करके खत्म कर देगा. उनके टुकड़े करके दरिया में फेंक देगा ताकि उनकी सड़ेली बोटी खाने को भी समंदर की मछलियां भी निकाल. तुझ्या बाप बदलणे शक्य नाही. खामोश.
चला जंजिरेकर. अरे भाई ठहरो ठहरो हुजूर. अरे हे काय? ये हमारा हुक्म तोड़ने का नतीजा. अहो पण म्या काय केलं या बकुळेला तर त्या बाजीने पळवली आणि ह्या उद्बत्त्यानं मला हॉकडं पळवून आणलं. सोडा त्यांना. चिटणीस कसं अगदी कचकून बांधलं या. ठहरो. तुम कहाँ भाग रहा है? माझ्या बाकड विसरते आता. जय शिवशंभो जय शिवशंभो. अरे शिवशंभ्या मी अरे काय केलं या. हराम हराम. जाओ इस हरामजादे को जहाँ कान्होजी को भेजा वहाँ इसे भी ले जाओ. चला जंजिरेकर. जय शिवशंभो. सारा कसा शिवशंभोच्या मनासारखा झाला. कान्होजी मला हेच कळत नाही तू यांच्या हाती सापडलास कसा. दगलबाजी. आणि म्या असंच महाराजांचा निरोप पोचवून परत फिरणार तोच सिद्धीनं लांडग्यासारखी झडप घालून मला पकडलं. ओढल्याच्या ओघात बेसावत झालो आणि यांच्या हाती सापडलो. अरे रे गनिबाने अखेर असा डाव साधला. महाराज तुझ्यावर विसंबून रोहिणेश्वरावर निर्धास्त असतील. महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं दुसरं काय. अहो पण आपली सुटका कधी होणार. सुटका ही आधार गुदडीत अन्न पाण्या वाचून मृत्यूची वाट पाहायची. मृत्यूने आपल्याला मदत मिठी मारली की आपली कायमची सुटका होणार. त्याशिवाय सुटकेचा दुसरा मार्ग दिसत नाही आपल्या पुढं. पण तिकडं माझा बाळ रडत बसेल ना. तुझ्या मरणानं तुझा फक्त जन्मदाताच रडेल परंतु आमच्या वियोगानं सारा महाराष्ट्र हरणार आहे. बदल काळ बदलला की काळीच देखील बदलतं. दगडाशी टक्कर देताना डोकाही दगडाचंच करावं लागतं. महाराष्ट्राशी बेमान होणाऱ्या चिटणीसाला मारण्याच्या निश्चयाने मी जावळीवर आलो आणि दुर्दैवानं बंदिस्त झालो. माझ्याबद्दल महाराज काय बरं विचार करत असतील. अरे रे खरंच महाराष्ट्रा किती दुर्दैवी आहेस रे. राजे कुत्राय दया आमच्या हाड्याचं गळायला. जय शिवशंभो. काय स्वराज्याचे पायी जीवन अगदी आनंदी आहे ना. शिवशंभूच्या कुत्र्या ते तू बघून बघ कोणते कळेल तुला. चुप हराम करा. बघा राजे आपल्या डोळ्यात देखत अपमान. अपमान हे जिवंत जाईल तुला परंतु मी हटवाल चालूय. देशद्रोह्या देहाचे राई राई एवढे तुकडे करीन. चिटणीस चिटणीस यानेच तुमच्या पाठीवर आसोड्याने पटके मारले होते नाही का. हो हो हात तर पाजी अजून माझ्या पाठीचे गोळ गेले नाही हो. जा मग आसूड घेऊन ये. हा घास चिटणीस हा घ्या आसूड आणि मनाचा समाधान होईपर्यंत फोडून काढा या हरामखोराला. चंद्रराव
नाही का? जय शिवशंभो. म्हातारा म्हणून तुझे एक वेळ गळ घेतो, पण याला मात्र हालाल करून ठार मारेल. जय शिवशंभो. अजूनपर्यंत माझ्या चॅलेंजच वाटणार काय? जय शिवशंभो. आता मात्र माझ्या मनाचं समाधान झालं. आता मात्र माझ्या मनाचं समाधान झालं. काय दाजी, बकुळे संघ मजा लुटताना आनंद देत असेल ना तुला? अहो कसली मजा, जीव जातोय आमचा इथं. पाहिलं बांधव, या जावळीपतीची वैर घालण्याचा परिणाम. चला चिटणीस. आता काय करायचं? अन्न पाण्या वाचून मरायचंच ना. नाही, आपण अस्सल मराठ्यांच्या रक्ताचे आहोत. मर्द मराठा नामुष्कीचे बोल कधीच काढणार नाही. आपण रुद्रेश्वरचे पिंड आहोत हे लक्षात ठेवा. बांधल, मरायचं झालं तर सुटकेचा प्रयत्न करता करता मरू. अहो पण हा आवाज कसला येतो या? दादोजी, कुणीतरी इकडंच येत आहे वाटतं. कोण आहे? मी मुराद. कोण मुराद? आणि कशाला आला इथं? तुमची सुटका करायला आलोय. बांधल आपणच ना? होय, मीच बांधाल. पण का बरं? महाराजांनी मला तुमची सुटका करण्यासाठी पाठवलं. ही घ्या महाराजांच्या पुण्याची अंगठी. आहा, धन्य तुझी आणि त्या महाराष्ट्राच्या दैवताची. बघा बांधल, तुम्ही म्हणाला होता ना की महाराज निर्धास्त असतील म्हणून, परंतु महाराजांनी परिस्थिती ओळखली म्हणूनच मुरादला आपली सुटका करण्यासाठी पाठवलं आहे. होय, असंच झालं. मग ये कशा पाय सोडवा की आम्हासनी. चला चला लवकर. सिद्धि को धोखा देके तुम नहीं जा सकते. आमची आम्ही सुटका करून घेतलीच आहे, परंतु त्या अगोदर तुझी या जगातून सुटका करतो. महाराजांच्या मुद्रा करायला आला सुरू समजा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तैमूर बना के चला गया और फिर है तो मरगट का, लेकिन कितना होशियार और मैदाने जंग बहादुर मालूम होता है. दरिद्री चले दरिया को तो कर्म चले साथ और मोती खाकर डूब मारे. तो शंक लगे आहे. काय बाजी, बकुळकडे गेला होता तेव्हा शंक जाती लागला होय. आता काय सांगू तुला? माझ्या मेवणीने काय सांगितलं ते सांग. सांगणार काय? साफ नकार दिला तिनं. कुणाला, तुला की मला? अरे दोघांना बी. अरे गेल्या गेल्या आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार केला तिनं. असं होय. बरं झालं बाजी, म्या तुझ्या संग बकुळकडे आलो नाही ते. तशी ही भवानी बरी तरेवाईकच दिसत या.
तसं तरी ती वागवत्री काय म्हटलं रे तिनं? अरे ती म्हणाली म्या लगीन केलं तर शिलेदारा संगच करीन, आपल्यासारख्या रांगड्या शिपायाकडे संगत कधीच करणार नाही. खरं सांग दाजी, म्या तुला कोणी वावगा दिसतो का र? नाही अरे लय गोड आहे. अरे म्या कसा चांगला जवान गडी, निसर्ग छातीचा, कोणी बी बघावं आणि गळ्यात माळ घालावी, अरे असं माझं रूप. आणि कोणी मला तरी म्हणताल का? पण मला हेच समजना तिला शिलेदारात कशा पाहिजे? शिलेदारा वाचून हिचं नडलंय कुठं? अरे ती म्हणाली कुणी बी झाला तरी आपल्या जातीवरच जातो, जातीवंताचा बच्चा जातीवंत निपसतो. तेव्हा कुठं शिलेदार आणि कुठं आपण रांगड शिपाई गडी. म्हणे शिलेदार म्हणजे काय तिला मदनाचा पुतळा वाटला वय? हेच मी बकुळ्याला म्हणालो. लई बेस. मग बकुळा गप्प बसली असेल की नाही? सार ती कसली गप बसते, ती उलट मस्ती म्हणाली. कुठं इंद्राचं ऐरावं आणि कुठं श्याम भट्टाची चट्टाणी. वर टोचून किती बोलली मला. जनाची ना पण मनाची जरी लाज असेल तर पुन्हा कधी माझ्या वाट्याला येऊ नका. एका ही बाय हाय की सॉंग? लावणीच्या तालावर नाचणार ही बया आम्हासने अपमान करते. बाई हिला बाईच्या जन्मी घातली कुणी? तुझ्या बाण. काय माझ्या बाण? माझ्या बा काय ब्रह्मदेव होत वय? हे बघ गप आता, बस जरा. हे बघ मला या हेरगिरीचा लई इट आलाय बघ. मनामध्ये लई इच्छा आहे इश्काची मजा लुटायची. अरे पण लुटणार कशी? हे शिलेदारीचं भूत बसलंय ना डोक्यावर, त्याला काय करू? अरे आता काय करू, कसं करू आणि कवा करू असं म्हणून माग नाही सरायचं. थांब, मी तिला आता ताळ्यावरच आणतो. काय सांगतोयस काय? नाहीतर काय खोटं वाचवायचंच नाही. अरे वा, ही बघ बकुळा इकडे घेतया. चल आपण त्या बाजूच्या झाडीत लपून बसू. चल. त्या दिवसापासून कान्होजीराव जे गेले ते परत काही माझ्या नजरेला पडले नाही. सकाळीच बांदल आणि मुरारराव महाराजांना भेटले, पण कान्होजीरावच का बरं पाठी राहिलं? कान्होजीराव भेटल तुला, तो तुझा हरीचा लाल इथंच आहे. खरंच इथं आल्यात ते? मग खोटं बोलतोय भाई आम्ही? अगं तो तर कवा धरणं तुझीच वाट बघतोय. खरंच सांगते तुम्ही हे? चला मसनी घेऊन त्यांच्याकडे, त्यांना बघा माझा जीव कसा लई आतुर झालाय बघा. नाही नाही नाही, फुकटची कामगिरी कोणी करत नाही. काय पाहिजे तुम्हासनी? आम्हीच पाहिजे, आमची मेवणी. आणि मला याची पाहुणी. तुमची जीभ झाडली ती काय हो दाजीबा? तुम्हाला मेवणी पाहिजे ना? पायताना तोंड रंगवीन बघा. आणि काय हो बाजीराव, तुम्हासनी कोण पाहिजे? कुणी न ग, हा, पाहुणी मिळाली तर ठीक, नाहीतर बघायची एखादी ठेवणीतली. बकुळा, अगं तुझं तोंड आहे ते सांग. या तोंडग्याला बाजीराव म्हणते, मला आणि मला दाजीबा. मेला का मेवणा कोण बनलाय का तुला? काय बोलतो यार? नाही म्हणजे तू मला मेवणा तर करणार नाही ना? नाही म्हणजे कान्होजी काय आता तुझ्या संग लगीन करणार नाही. तेव्हा आम्ही झालोय तयार. आमच्यातला करते एखादा पसंत. मेल्यानो एवढी लाज कशी वाटत टाकलं ती? चला मी आपली जातेच कशी. इकडे या, इकडे या. काय ग, काय झालं? बघा कोण इकडे येतो या. अगो
उद्बत्त घाण म्हातारो जाऊ दे त्याला इकडं. त्यानं मला त्याला येऊ दे लई चांगलं होईल. सारख्या शिव्या घेतल्यास आता नाही द्यायची. अगं जा जा, अशानं नाही फसायचं आता. दाजीबा सांगा ना यासनी. बकुळे आम्ही तुला काही वेडं वाकडं बोलतो होय. तुला 17 वेळा सांगितलं असल की मला दाजीबा म्हणू नगस. आता नाही म्हणायची. शपथ तुझ्या गळ्या शपथ. दाजी जाऊ दे. आता त्या मसंडाचा हात नाही हिला वाचवलीच पाहिजे. मग असं कर, तो इथं आला की त्याला नाच गाण्याने खुश कर, आणि तो रंगात आला की आपण जायचं निघून. होय होय असंच करायला पाहिजे. आला तू. आला क्या आया हूँ, जंगल में आया था उधर के वास्ते, रास्ते में रुक गया बुलबुल के वास्ते। बुलबुल सारे जंगल में मैंने चक्कर मारा, न मिला मुझे दली का दिलारा, इधर हाजिर हुआ तो तूने नजर मारा, वाह वाह बुलबुल तू है किधर। आव खान साहेब मैं तुमचीच वाट बघत होते पण राह देखने की बात ही मत करो, अब शादी करो शादी। अव्वा म्या बी तिला कवा धरणं हेच सांगतोय। आता तुम्ही सांगा हिला समजावून, आमच्यापैकी एका संघ जरी हिनं लगीन केलं तर कशी इंद्राची अप्सरा शोभन। अरे कसं सांगू म्हणजे कळेल तुम्हासनी। बोलो बुलबुल बोलो, कुछ भी बोलो लेकिन बोलो। असं मग ऐका शपथ घ्या गळ्याची, शपथ घ्या दिलाची, शपथ घ्या गळ्याची, शपथ घ्या दिलाची, तुमची आणि काय म्हणतीयस काय? आम्हाला भी नकार देतीस, तेव्हा तुला म्हणायचं तरी काय? चलो बुलबुल चलो, मैं तुमसे शादी करूंगा, ये बात हुजूर को मैं कहता हूँ। चलो चलो। अहो पर ती माझी मेवणी आहे ना, आणि माझी पाहुणी। वो तुम दोनों की कोई भी होने दो, अब वो मेरी बीवी जाने। चलो चलो।
कान्होजीराव, वाचवा मला. कोण बकुळा? आणि हे काय? हा तर तुला देत आहे. अब ये मेरा बनाएगा रसगुल्ला. पळतोस कुठं? मराठमोळ्या पोरीचा हात धरायला शरम वाटत नाही तुला? दाजी बाजी पाहता काय? घेऊन जाया हराम पोराला. आणि जरा अंधार कोठडी नेऊ की महाराजांसमोर हजर करू? कोण हे महाराज करतील? काही काम होतं का? नाही, पण तुम्ही एवढं तुसडेपणानं का वागताय माझ्याशी? तुम्ही या बकुळेला इतक्यातच विसरलात ना? तुला एकदाच सांगितलंय, पुन्हा पुन्हा तीच तुतारी कशाला? परंतु माझ्या मनाची तुम्हाला कशी कल्पना येत नाही? मी आज तुमच्यासाठी एवढी झुरते, त्याचं काहीच वाटत नाही का तुम्हाला? झुरण्याचे दिवस गेले आता. आता तू माझी कोणी नाहीस आणि मीही तुझा कोणी नाही. नाही कसं? तुम्ही माझं पती परमेश्वर आहात. लहान काही वाटत असं बोलायला? कान्होजीराव, तुम्हीच का बोलता दे? होय, मीच बोलतोय. शरम वाटायला पाहिजे तुला माझ्याशी नवऱ्याचं नातं जोडायला. शिलेदाराचं आणि तमाशी नाचणाऱ्या मुलीचं कोणी लग्न झालेलं ऐकलं तर जग काय म्हणेल? चालतो मी. कान्होजीराव, पुन्हा जर माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तुझी गय करणार नाही. कान्होजीराव, कान्होजीराव, कान्होजीराव. मालूम होती है। चलो चलो ये तोहफा हम हमारे साथ
दाजी बकुळेला पळवली की रे मुसंड्यानं. चल आपण गडावर जाऊन महाराजांना याची खबर देऊ. बांधल कान्होजीचं धैर्य आणि मुरादने समयसूचकता दाखवून केलेलं धाडस पाहून आज आमचं समाधान झालं. परंतु कान्होजी अजून आला नाही म्हणून आम्ही बैचेन झालो आहोत. आपण निर्धास्त असा राजे सिद्धीला देस्त नाबूद करून कान्होजी एवढ्या विघ्नेश्वराच्या पायथ्याशी आलाच असेल. महाराजांना फार रुखरुख लागली असेल तर पुन्हा अफसाने जातो कान्होजीरावांच्या मदतीला. नाही मुराद, नुकताच कुठं तू हिंदुपत पातशाहीच्या पायऱ्या चढू लागलो आहेस. एक जबाबदारी आम्ही तुझ्यावर सोपवली होती. पुन्हा तुला कामगिरीवर पाठवण्याची आमची इच्छा नाही. केलेल्या कामगिरीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आमचा शिलेदार हा किताबही देतो. महाराज नुकताच कुठे हिंदू पदपादशाहीच्या पायऱ्या चढू लागलोय. शिखर गाठले तर आपण आम्हाला स्तुती सुमाने बेहोश कराल. पाहिलात बांधल, महाराष्ट्राच्या कार्यासाठी मिसळून फुटलेली जवान मुलं कशी मुखातून मंगलवाणी काढीत आहेत. परंतु ज्यांच्या शिरावर या महाराष्ट्राची मदार आहे ते मुत्सद्दी या महाराष्ट्राची का बेईमान झाले तेच आमच्या लक्षात येत नाही. महाराज एक चिटणीस या देशाची घातकी कृत्य करू लागले पण सारे महाराष्ट्रवासीय आपल्या राष्ट्राशी बेईमान होतील असं का वाटतं आपल्याला? नाही बांधल, आमच्या बोलण्याचा आशय तुमच्या लक्षात आलेला नाही. अडीचा एक आंबा जरी नासला तरी तो साऱ्या अडीला घातक ठरतो. एक चिटणीस फितूर झाल्यामुळे साऱ्या महाराष्ट्रात फितूरची लागवड सुरू होईल. बांधल, रानामध्ये तुम्हाला आंब्याची झाडे थोडीच दिसतील परंतु काटेरी बाबळी भरमसाठ नजरेस पडतील. परंतु त्याची पायामुळे फार पडून काढली तर वयाप्रमाणे तुमचा जो मुत्सद्दीगिरीची कल्पना तुम्हाला अजून आली नाही. आपण सर्वांना लखोटे पाठवले आहेत ना आणि त्या सर्वांचे जबाबही आले आहेत. फक्त जावळीकरांनी आम्हाला अजून निरोप कळविला नाही. महाराज कान्होजी येत आहे वाटतं. महाराज हिंदवी स्वराज्याच्या सेवकाचा हा हुजरा घ्या. कान्होजी, कामगिरी फत्ते करून आलात ना? काय जबाब दिला मोऱ्यांनी? महाराज मोरे आपल्या बरोबर तेडीनं वागत आहेत. चिटणीसाला त्यांनी आपल्या स्वाधीन केलं असून त्या देशद्रोहाला आपल्या स्वाधीन करायला तयार नाही. आपला शेवटचा निश्चय कळविला का त्यांना? होय महाराज, परंतु मोरे म्हणतात की महाराष्ट्राचा राजा अस्सल मराठ्यांच्या रक्तात असेल तर चिटणीसाला जावळीतून घेऊन जाईल. बांधल, पुढे काय करायचं? महाराज विचार कसला करताय? जावळी जमीन दोस्त केल्याशिवाय हा विचारी सर्प हाती नाही लागायचा. काय आहे माझी? यानं बकुळेला पळविण्याचा प्रयत्न केला म्हणून याला पकडला आहे. अरे रे, शिवाजीच्या हिंदवी स्वराज्यात काही स्त्रियांची विटंबना. जिथं माय भगिनीचं रक्षण नीट होत नाही ते राज्य शिवबा कशाला कापलास? बांधल, या नराधमाचा कडेलोट करा. ये अल्लाह, ये तो शिवाजी का बच्चा मालूम होता है. अब तो मेरी खैर नहीं, कुछ बहाना करके यहाँ से जान बचा लेनी चाहिए. हुजूर नहीं नहीं राजा जी नहीं, आप मुझे माफ करो, आगे से ऐसी गलती नहीं होगी. हुजूर, यावेळी आम्ही तुमची गाय केली असती परंतु आमच्या परगणात येऊन आमच्या भगिनींच्या इज्जतीवर घाला घालावा हा आमचा अपमान आहे. परंतु शरणागताला मरण देणं हा आमचा धर्म नाही. केलेल्या गुन्ह्याबद्दल आम्ही तुला 5 फटक्यांची शिक्षा फरमावित आहोत. माझे आसूड घेऊन ये.
आपले नाव? मोहम्मद खान. आपली शादी झाली आहे का? जी नहीं. समजा तुमची शादी झाली असेल आणि तुमच्या बीबी जानवर कोणी वाईट नजर ठेवली तर ते तुम्हाला चालेल का? जी नहीं, ये तो बहुत बुरी बात है. तुमच्या बीबी जानवर कोणी वाईट नजर ठेवली तर ते तुम्हाला चालत नाही. मग मराठांच्या भगिनीवर छळ करायला त्या काही तुमच्या रखेला आहेत. लक्षात ठेवा, घरोघरी त्याच परी आहेत. बाजे उडवा सोड. बचाओ बचाओ रतला बचाओ. जा, एवढ्या वेळा सोडतोय. पुन्हा आमच्या नजरेत आलं तर मात्र तुमची खैर नाही. आणि तुमच्या सिद्धीला सांगा, शिवाजी हा जातीशी वर करत नाही. त्याला चीड आहे की तुमच्या कृत्याची. आम्हाला मुस्लिम धर्माबद्दल फार आदर आहे. या शिवाजीला जातीयवादाचं विष पेरायचं नाही. जा. महाराज, बोला, संकोच करू नका. बकुळेला सिद्धीनं पळवली. बकुळेला? हो महाराज. कुठं? जावळीच्या दिशेने गेलाय तो. आता मत हद्द झाले. महाराज, पुढं काय करायचं? जावळीवर हल्ला, मोरांची खटका भरली अशी आम्हाला आमची मनोदेवता सांगत आहे. चला कान्होजी, घोडे स्वार घेऊन पुढे व्हा. आशा स्वारी सोबत आहे हे लक्षात ठेवा. पाय बंद घातलेली संकटे फिरून येऊ लागले. उद्या जावळी तरी जमीन नष्ट होईल किंवा या शिवाजीची जीवनज्योत. महाराज, मी आणि बांधल बकुळ्याची सुटका करायला जातो. जावळी जमीन दोस्त करून त्या चिटणीसाच्या मुसक्या बांधून रोहिणेश्वरावर ठेवून येतो. महाराज, मीही जातो कांदोळीबरोबर. नाही मुरार, शिवाजी हा फक्त सिंहासनावर बसणारा नाम धरले नसून रणांगणाशी दोन हात करणारा जातीवंत मराठा आहे. हे देशाला पटवून द्यायचं आहे. जय भवानी, जय महाराष्ट्र. पण मला हे खरं वाटत नाही तुमचं बोलणं की शिवाजीने तुम्हाला जिवंत सोडलं म्हणून. तो फिर मैं क्या झूठ बोलता हूँ? बड़ा अच्छा है वो शिवाजी. तो कसला अच्छा आणि कच्चा है. पहिल्या प्रतीचा चोर आहे तो चोर. अरे तुम बम्मन हो के कुछ काम के नहीं. शिवाजी शिवाजी तो अल्लाह जैसा है और तुम उसे चोर कहते हो. ओहो, तुम्हाला माहित नाही मी त्यांच्याकडे किती इमानाने काम करत होते. परंतु त्याने माझ्यावर फितुरीचा आरोप करून माझी पाठ फोडून काढली. माझ्या जखमा जरी बुजल्या असल्या तरी वर्ण अजून तसेच आहे. हो, जय शिवशंभो, जय शिवशंभो. चला चला. अरे वा, ते पहा आलेच राजे. जंजिरेकर, तुम्ही पुढे व्हा. त्या कार्टीचा अफसराला चाटात काढा काढा आणि चिटणीसांनाही बरोबर न्या. शिवाजीला आता एक जीवाने टक्कर दिली पाहिजे. राजे, होशियार रहना. शिवाजी को इस जालिम नागन का नामो निशान तक मालूम नहीं होना चाहिए. नाही, त्याबद्दल तुम्ही अगदी निर्धास्त राहा. बरं, व्हा पुढं. चल बकुळा, आता तू आमच्या हातात आहे. हलकट मेल्या, मला सोडून तुम्हाला काय मिळणार आहे? हमें बहुत कुछ मिलने वाला है. हेलो, सोडा सोडा मला, सोडा मला, सोडा. काय? अखेर शिवाजीने जावळीवर हल्ला केला. परंतु शिवाजी
मधून विष्णूला फुंकर मारली आहे. बायका मुलांची व्यवस्था करून आला तुझ्या समाचाराला. हा बोला, एवढ्या अवधी तुम्हाला मिळणार नाही. सतत भगवेला आमच्या स्वाधीन करा आणि मगच प्रपंचाचा गाडा हाका. जो पोचल्या स्वतःच्या पायाने तू वाघाच्या गुहेत चालू आलास. बघूया आता तुला केव्हाच मिळणार नाही. रामोजी, तू अर्धा फौजफाटा घेऊन अफसानाला काल करून जा. बकुळा तिथं असावी अशी आम्हाला आमची मनोदेवता सांगते आहे. हा पुढा जय महाराज. शिवाजी, माझ्या वाटेला जाऊ नकोस. जीव जगवायचा असेल तर आलापाली निघून जायचोस. या चंद्रराव मोऱ्याच्या शूरपणाची तुला अजून कल्पना नाही. होय, तुमच्या शूरत्वाबद्दल आमचा पूर्ण विश्वास आहे. तुमच्या सारखे नरवीर या महाराष्ट्राकरिता लाभले असते तर महाराष्ट्राचा उद्धार व्हायला वेळ लागला नसता. स्वार्थासाठी तुम्ही देशाला विकलात. होय, मी पुन्हा तुम्हाला विनंती करतोय, या महाराष्ट्रासाठी तुमची तलवार सज्ज करा. हा महाराष्ट्र माझ्या कब्जात येण्याकरता मी माझी तलवार केव्हाच सज्ज केली आहे. पण आम्ही तुम्हाला तलवारीला उत्तर देऊ. अरे रे मोरे, अखेर जावळीचा रडा अशा रीतीने मारला जावा ना. परमेश्वरा, या शूरवीराला पुन्हा कधी इतरांच्या जन्माला घालू नकोस. देखिए कैसे हुआ. हमने तो उसे हमारे हाथों से यहाँ बंद किया था, फिर भी वो भाग गई. धोखा, धोखा, जहाँ देखो वहाँ धोखा. जय शिवशंभ, मला बोलावं राजे. हाँ जितेश, वो मरघटी छोकरी कहाँ गई? इतच होती. इतना होते हुए भी वो यहाँ से भाग गई. चारों तरफ उसके तलाश करो. हाँ भी मिलेगी. हाँ, कुत्ते की बात से पाने का हुक्म दो. जैसे अपने आप परवरदिगार, तूने ये बरगट्टों की कौम कैसे पैदा की और फिर ये औलाद कब खत्म होगी? बरगट्टों का हमला. अरे कौन? अब तुम वापस अपने वतन में नहीं जा सकते. हम ये सिद्धि सारे बरगट्टों को मिट्टी में मिला देगा. कोई है? वो कौन? जाओ, सब गुलाब बख्शियों को तैयार होने का हुक्म दो. कह देना जान की बाजी लगाओ, लेकिन अपना सर दुश्मन के आगे कभी न झुकाओ. जाओ. जी हुजूर. देवाजी, आप देखना सिद्धि के साथ टकराने का क्या नतीजा होता है.
नावाखाली माझ्यासारख्या अबलांच्या बरोबर घाला घातला त्याबद्दल तुझ्या नरडीचा घोट घेईन तेव्हाच ही बकुळा शांत होईल. त्याबद्दल तुझ्या अब्रूचा घोट घेईन मी. त्यावेळी माझी इच्छा पूर्ण होईल आणि तुला गुलामाच्या बाजारपेठीत नाही विकल्या ठेवली तर नावाचा शंकरराव चिठ्ठीच नाही. कट मेल्या असं बोलून कंच्या पुण्याचं घर बांधणार आहेस. माझ्या अब्रूनं तुझं काळीच थंड व्हायच्या अगोदर मी माझ्या तलवारीला तुझ्या रक्तानं थंड करते. जय शिवशंकर. जय शिवशंभो. जय बकुळा एक वेळ तरी मला आलिंगन दे. अगं फक्त एक दास दे. आलिंगन मेल्या हे आलिंगन. जय शिवशंकर. बकुळा तुला आम्ही कधी सोडणार नाही. मी मेलो तरी पिशाच बनून तुझ्या मागे लागेल. जय शिवशंकर. मेला हलकट आज माझ्या मनाचं समाधान झालं. चिटणीसासारखा पापी माणूस माझ्या हातून मारला गेला. आज मी धन्य झाले. आता जरी मला मरण आलं तरी मी आनंदाने मरणाला मिठी मारेन. बरखट्टी ने हमारे चिटनीस को मार डाला. अब मैं तेरी जिंदगी का दिया बुझा देता हूँ. जैसे मैंने ये बरगट्टी का नामो निशान मिटा दिया वैसे ही मैं तुम्हारी हालत करूंगा. अरे गद्दे तो पडेल काय. सिद्धी त्या दिवशी तू माझ्या हातून सुटला होतास परंतु आज मी तुला यमदर्शनाला पाठवल्याशिवाय राहणार नाही. तुला काय घडलंय? कान्होजीराव येते मी. मनाला वाटून घेऊ नका. माझं अखेरचं एकच मागणं आहे. या शेवटच्या क्षणी तुम्ही मला आपली म्हणा. बोला बकुळा. शेवटपर्यंत तू माझीच आहेस बकुळा. आता मी सुखानं मरेन. पहा पहा त्या आकाशातील चांदण्या मला बोलावी. बकुळा बकुळा किती पापी आहे मी. या कान्होजीनं तमास करी म्हणून तुला बेड्याच्या ठोकरीचा ठोका. कुठल्या जन्मी हे पाप फेडू मी. कान्होजी कान्होजी कान्होजी. बकुळा बकुळा. काय झालं कान्होजी? महाराज तिनं आपलं शिर तळहातावर घेऊन महाराष्ट्राच्या सर्वस्वासाठी आपलं सर्वस्व तेच बकुळा आपल्याला सोडून दूर दूर निघून केले. बकुळा वाईट घडलं. बकुळा शेवटी आम्हाला तू सोडून निघून गेलीस. या महाराष्ट्राकरिता आपल्या जीवनाचं दान दिलंस. असा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक भगिनीने ठेवला तर आपला देश स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नाही.
बांधल सचिवांना सांगून रोहिडेश्वरावर हिचं स्मारक बांधायला सांगा आणि प्रत्येक गडागडावर ही बातमी कळवा. बकुळा, तुझा अमर त्याग पाहून त्या शिवाजीचा मस्तक आपोआप नम्र होतोय. Bye.